Sokhor, working at Lathe Education Society's Ganpatrao Arwade College of Commerce, Sangli. Students, today we are going to learn Prose section Big Data, Big Insights. Lesson number 1.4. In this video, we are going to learn what is mean by Big Data. Open your textbook, page number 36. Students, before starting, I want to clear the concept of data. Today, we are the part of technology. We use computer, Android system, whatever is the part of technology in our day-to-day life, that is data. Data is a raw material provided as input to computer. कॉम्प्युटरच्या माध्यमात काम करत असताना किंवा ज्याला आपण माहिती तंत्रज्ञान म्हणतो तिथं डेटा म्हणजे जो काही कच्चा माल म्हणजे जी काही माहिती आपण घेतो आणि त्याच्यावर प्रक्रिया करतो त्याला आपण डेटा म्हणतो. डिफरंट प्रोसेस्ड इज डन ऑन डेटा. प्रोसेस्ड डेटा इज कॉल्ड ॲज इन्फॉर्मेशन. सो एव्हरीथिंग विच इज प्रोसेस्ड म्हणजे प्रक्रिया केलेला जो घटक आहे किंवा प्रक्रिया झालेला जो घटक आहे दॅट इज कॉल्ड इन्फॉर्मेशन. सो दिस डेटा प्लेड व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी. Big data is a phrase used to mean a massive volume of data. It is structured, unstructured, semi-structured. It is analyzed for insights that lead to better discussion and straightens business moves. Big data has become the backbone of all business today. It is related to human behavior and interactions. So what I want to clear that this big data also the part of data. म्हणजेच बिग डेटा आणि डेटा यामध्ये डेटा हा महत्त्वाचा घटक आहे. बट व्हेन वी रेफर द बिग डेटा कन्सेप्ट ॲज अ नेम सजेस्ट इट इज बिग इन साइज. इट इज अ फ्रेज अँड इट इज अ बिग इन साइड्स दॅट होल डेटा ऑफ मॅसिव्ह व्हॉल्यूम ऑफ डेटा. मॅसिव्ह म्हणजे प्रचंड किंवा खूप मोठ्या प्रमाणात साठवलेला डेटा किंवा माहिती. सो this data is stored as a structured, unstructured or semi-structured. साध्या भाषेत सांगायचं झालं तर जो काही डेटा आपण घेतो म्हणजे ज्या पद्धतीत आपण साठवतो त्याची विशिष्ट पद्धती किंवा ती विशिष्ट पद्धतीमध्ये साठवण्यासाठी किंवा जसा जो डेटा येईल त्या पद्धतीत तो डेटा साठवला जातो. So this whole data has become the backbone of our business and today we find this big data everywhere. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणतंही क्षेत्र असू दे प्रत्येक क्षेत्रामध्ये हा जो काही डेटा आहे त्याला आपण बिग डेटा म्हणतो. अतिशय प्रचंड प्रमाणातला हा डेटा त्याच्यावर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं जातं. त्याच्या मदतीनं योग्य ते निर्णय घेतले जातात किंवा प्रत्येक फायद्याच्या गोष्टीत आपण याचा विचार केला जातो. फायद्याच्या म्हणजे ज्या काही महत्त्वाची गोष्टी ज्याचा ॲनालिसिस आपण करतो किंवा केलं जातं ज्याचा आपण अभ्यास करतो किंवा अभ्यास करून निर्णय घेण्यामध्ये या बिग डेटाचा वापर होतो. Where does big data came from? Sources are big data. Websites, social media such as Facebook and Twitter hold information and the view posted by millions of people across the globe. Mobile apps, scientific experiments, and increasingly sensors and other devices in the Internet of Things. Students, हा डेटा येतो कुठून? सोर्सेस ऑफ बिग डेटा जे काही तुम्ही फेसबुक व्हॉट्सॲपवर पोस्ट करता ती सगळी माहिती बिग डेटामधून साठा होते. आपल्याला जे काही नॉलेज आपल्याला मिळतं त्याच्यावर रिॲक्ट कसं व्हायचं हे बिग डेटाच्या माध्यमातून कळतं. सो हियर आय गॉन थ्रू सम लिटल पार्ट ऑफ वॉर्मअप रिलेटेड टू
with the big data concept and big data concept. Students, let's discuss big data. What is big data? There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. Our food habits, our healthcare, our traveling, our scientific pursuits, you name it, and everything has changed 360 degree. व्हॉट इज बिग डेटा? तर आपल्या आयुष्यामध्ये सध्या जी काही क्रांती घडत आहे, म्हणजेच तंत्रज्ञानाने आपण जणू काही एकमेकासाठी आहोत असं दिसून येतं. अवर होल लाईफ हॅज बीन चेंज्ड. हे जे बदल आहेत, आपल्या आयुष्यामध्ये जे काही बदल घडत आहेत ते तंत्रज्ञानामुळे आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जाणून येतात. लाईक अवर फूड हॅबिट्स, आपल्या जेवणा खाण्याच्या पद्धती, अवर हेल्थकेअर, आपल्या आरोग्यविषयक, अवर ट्रॅव्हलिंग्स, अवर सायंटिफिक पर्स्यूट्स, आपण जे बाहेर फिरायला जातो ते, किंवा आपल्या ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत त्या सगळ्याच आपल्या 360 डिग्रीमध्ये बदलत आहेत. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये क्रांतिकारक बदल दिसून येतो. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा जाणून येते. So, in today's world, technology plays very important role, and when we think of technology, it begins with big data. So, data is what is given, and what we discuss, that is big data. A raw material which is processed or which is actually works out. प्रक्रिया करण्यासाठी बिग डेटा उपलब्ध आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीत माहिती आपल्याला मिळते. सी, द मॅसिव्ह डाटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर. आपल्या मॅसिव्ह म्हणजे काय, तर प्रचंड प्रमाणामध्ये. तर हा जो रॉ मटेरियल आहे, रॉ मटेरियल विच इज प्रोसेस ऑन विच इज ॲक्च्युली वर्क्स आउट, प्रक्रिया करण्यासाठी बिग डेटा उपलब्ध आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीत आपल्याला माहिती मिळते. जसं काही फेसबुक आहे, ऑनलाईन आहे फेसबुक, त्यानंतर व्हॉट्सअप आहे, किंवा एनी वेबसाईट यू कॅन विजिट फेसबुक और शेअर पोस्ट ऑन व्हॉट्सअप, विजिट एनी वेबसाईट, मेक ऑनलाईन परचेसेस और वॉच व्हिडिओज. Yes, whatever actually we do online is recorded, monitored and analyzed, so a huge amount of data is collected. आपल्याला जी काही माहिती मिळते, ज्याच्यावर प्रक्रिया झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ही माहिती गोळा करतो, ही सगळी माहिती एका बिग डेटामध्ये साठवली जाते. आपल्याला जो काही बिग डेटा मिळतो तो सगळा डेटा प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर बिग डेटा हा प्रक्रिया होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर व्यवस्थित हाताळला जातो. तसंच हा सगळा डेटा तो रेकॉर्ड केला जातो, मॉनिटर्ड केला जातो, ॲनलाइज केला जातो. सो व्हॉट दॅट डज इट मीन, एक नियंत्रण असतं डेटावर. ॲनलाइज केलं जातं आणि त्याची पडताळणी केली जाते, अभ्यास केला जातो आणि मग योग्य तो निर्णय घेतला जातो. Let me give you an idea of how huge the data might be. Big data can be petabytes or exabytes of data consisting of billions to trillions of records of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer, contact center, social media, mobile data, and so on. The data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity, veracity, and value. Students, data, this name is very huge. Petabytes or exabytes. Now see, petabytes means what? The units of information equal to 1000 millions. Or exabyte means unit of information equal to 1 quintillions. म्हणजे की हा जो डेटा आहे तो डेटाचं जे स्वरूप बघितलं तर डेटा हा खूप प्रचंड स्वरूपामध्ये अवेलेबल असतो. मूळ जर डेटाचं स्वरूप बघितलं तर डेटाचं मोजमाप हे बाईट्समध्ये केलं जातं. बिग डेटाचं मोजमाप हे
पेटाबाईट्स म्हणजेच मिलियन्स ऑफ डेटा हॅज बीन स्टोअर्ड, म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये याचं एकत्रीकरण केलं जातं. आपण अंकांमध्ये याची नोंद केली जाऊ शकत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याची साठवणूक केली जाते किंवा प्रक्रिया केली जाते. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे याच एकत्रीकरण करण्याला आपण 5V मध्ये याचं आपण एक्सप्लेनेशन करू शकतो, ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम, व्हेरिएशन, वेलॉसिटी, व्हेरियासिटी अँड व्हॅल्यू. Now what is mean that volumes means in Marathi we can say घनफळ, म्हणजे याचं जे घनफळ आहे म्हणजे ज्याचा एरिया आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जास्त आहे. देन व्हेरिएशन म्हणजे फरक किंवा तफावत. तर हा डेटाचा व्हेरिएशन खूप मोठ्या प्रमाणात, डेटा हा भिन्न प्रकारचा आहे, खूप मोठ्या प्रकारचा आहे. वेलॉसिटी म्हणजे वेग, प्रचंड गती आहे याच्यामध्ये. तर ही जी गती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीची ती गती आहे. व्हेरियासिटी म्हणजे सत्यता किंवा आपण तंतोतंत म्हणू शकतो त्याला. तर हा डेटामध्ये उपलब्ध असतो. आणि व्हॅल्यू म्हणजे त्याचं महत्त्व. डेटा हा आपल्याला सगळ्यात जास्त ज्ञान मिळवून देऊ शकतो, नॉलेज आपल्याला याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतं. म्हणजे ऑल दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेटा. ही वैशिष्ट्ये आहेत डेटाची. बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन बट इट इज चॅलेंज. आपण प्रत्येक माध्यमाचा वापर करतो, कुठंतरी आपण डेटा इनपुट करतो आणि तो डेटा स्टोअर करतो. आपण हा जो डेटा स्टोअर करतो. Big data analytics is the complex process of examining large and varied data sets of big data to uncover information such as hidden patterns, unknown calculations, market trends, and customer preferences. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. Many industries have advanced by miles from their competitors. It's not the amount of data that is important, but what the organization do with the data is what matters. See, analytics असं माध्यम, बिझनेस रिलेटेड ज्या स्पर्धा आहेत या सगळ्या स्पर्धेमध्ये बिग डेटाचा फार मोठा उपयोग होतो. आपला येणारा जो कस्टमर आहे यांना आपण योग्य ती सगळ्यात बेटर सुविधा कशी देऊ शकतो ह्यासाठी या बिग डेटाचा वापर केला जातो. या स्पर्धेत आपण टिकवून राहू शकतो. या सगळ्या बाबीवर आपल्याला निर्णय घेताना ह्या बिग डेटाची मदत होते. साध्या भाषेत सांगायचं झालं किंवा बोलायचं झालं तर प्रत्येक डेटा हा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर काहीतरी चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत, यातून चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हा एकच उद्देश बिग डेटाचा वापर करताना आपण लक्षात ठेवला पाहिजे. थँक्यू.